त्या रात्रीचं अपूर्ण सुख अजूनही नयनाच्या अंगावर दरवळत होतं. विराज निघून गेल्यानंतरही तिच्या अंगावर त्याच्या स्पर्शाचा उष्ण श्वास जिवंत होता. चादरीवर ओल्या आठवणी पडलेल्या होत्या आणि तिच्या मनातली तहान थोडी शमत होती, पण पूर्ण संपली नव्हती. ती पलंगावर पडून होती तेव्हा अचानक तिच्या मोबाईलवर मेसेज आला. नवऱ्याचा, आदित्यचा. मी येत्या आठवड्यात घरी येतो, जरा काळजी घे स्वतःची. क्षणभर नयना घाबरली. आठवडाभरानंतर परत यायचे म्हणजे अजून 7 रात्री मी एकटी, की खरं तर एकटी नाही. पुढच्या काही दिवसांत नयना आणि विराज रोज भेटायला लागले. कधी दुपारी घरात, कधी पावसाच्या बहाण्याने छतावर, तर कधी बाथरूममध्ये सांडलेल्या पाण्यात उभं राहून. प्रत्येक वेळी नातं अधिक मादक होतं. तो तिच्या अंगावर हक्कानं फिरत असे, तिचे स्तन घट्ट पकडून चुंबन घेत असे, तिच्या जांघांमध्ये उतरत असे आणि ती पूर्णपणे वितळून जायची. तिच्या ओठांतून बाहेर पडणारे आर्द्र आवाज त्याला आणखी वेडा करत. विराज, तू माझ्या आयुष्याचं खरं सुख आहेस. आदित्यला कधी जमलं नाही ते तू प्रत्येक वेळी देतोस मला, ती एकदा त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. विराज फक्त हसला. त्याचं हसू तिच्या शरीराच्या आत खोलवर शिरलं. पण आठवड्याभरानंतर आदित्य परत आला. त्याने नयनाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती, जणू तृप्ती. काय झालं? खूप आनंदी दिसतेस, एकटी असूनही, त्याने विचारलं. नयना क्षणभर गोंधळली, पण तिने सहजपणे हसून विषय टाळला. तरीही आदित्यच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं होतं. त्याने घराजवळ काही लोकांना विचारपूस केली आणि विराजचं नाव त्याच्या कानावर आलं. त्या रात्री आदित्य उशिरा घरी आला. घरात शांती होती, पण त्याने पाहिलं नयना आरशासमोर उभी राहून केस विंचरते आणि तिच्या अंगावर हलकीशी खूण अजूनही दिसत होती, मानेवरील चुंबन खूण. त्याच्या डोळ्यांत राग उफाळला. नयना, हे कोणाचं? त्याने विचारलं आणि तिच्या गळ्याला बोटं लावली. नयना थोडीशी घाबरली, पण पुढच्या क्षणाला तिच्या डोळ्यांत एक धाडस आलं. जे तुझ्या नजरेत नाही ते दुसऱ्याने पाहिलं, जे तू देऊ शकला नाहीस ते दुसऱ्याने दिलं. ही खूण प्रेमाची आहे, जी मला हव्यासाने नाही तर जिवंतपणाने मिळाली आहे. आदित्य स्तब्ध झाला. तो मागे हटला आणि तसाच निघून गेला. त्या रात्री उशिरा नयना खिडकीपाशी उभी होती. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडत होते. विराज तिच्या मागून आला आणि तिला मिठीत घेतलं. तुला आता भीती वाटते का? त्याने विचारलं. नाही, आता मी घाबरणार नाही. हे नातं आता फक्त वासनेचं नाही, हे माझं खरं जगणं आहे. तू माझ्या अंगाखाली नाही, माझ्या हृदयाखालीही आहेस आता. विराजने तिचे ओठ पुन्हा आपल्या ओठांत घे आणि खोलीत घेऊन गेला. पुन्हा एकदा त्या श्वासांचा, कराहांचा, प्रणयाचा आवाज भरून गेला. नयना म्हणाली, विराज, तू फार सेक्सी आहेस. तू मला फार सुख देतोस, जे आदित्यला कधी देताच आलं नाही. तसे म्हणताच विराज अजून जोरजोरात धक्के द्यायला लागला आणि नयना मदमस्त हुंकार भरत होती. तिचे निप्पल दातात घेऊन हळूवार चावत होता आणि खालून धक्के देत होता. शेवटी विराज शेवटचा तिच्यात विरघळला आणि तिच्यावर क्षणभर तसाच पडून राहिला. नयना देखील तृप्त झाली आणि तिने विश्वास सोडला. या कथेचा पुढचा भाग आम्ही लवकरच चॅनलवर प्रसारित करू. तुम्ही रातराणी या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची कथा तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होईल. धन्यवाद.